चला आज बनवूयात अगदी चटपटीत असं लोणचं, जे बनवायला खूपच सोपं आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही हे लोणचं बनवू शकता आणि 7 ते 8 महिने मस्त आस्वाद तुम्ही घेऊ शकता. चपातीसोबत, भाकरीसोबत, वरण-भातासोबत किंवा अगदी थालीपीठांसोबत, धिरड्यांसोबत सुद्धा तुम्ही हे लोणचं नक्कीच खाऊ शकता. बनवायला सोपंच आहे. चला, पटकन तयारी करून घेऊ. सगळ्यात आधी लोणच्यासाठी लागणारा झटपट असा मसाला तयार करून घेऊ. तर यासाठी छोटंसं आपल्याला कढई लागणार आहे किंवा अशा प्रकारे तुम्ही तडका पॅन घेऊ शकता. यामध्ये 1 चमचा भरून जिरं घ्यायचं आहे, पाव चमचा इथे मी ओवा घेतलाय, 10 ते 12 काळी मिरी घ्यायची आहे आणि 3 ते 4 चमचे आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची. आता माझ्याकडे मोहरीची डाळ होती म्हणून मी घेतली. नसेल मोहरीची डाळ तर 2 ते 3 चमचे तुम्हाला इथे अख्खी मोहरी घ्यायची आहे. मग तुम्ही इथे डाळ घेतली नाही तरी सुद्धा चालेल. लो फ्लेमवरती हलकंसं सगळं साहित्य गरम होईपर्यंत भाजून घ्यायचंय. मोहरी असेल तर हलकीशी चटचट अशी आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता यानंतर यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची. यामध्ये चवीपुरतीचं जे काही मीठ आहे ते मी घातलेलं आहे. मीठ सुद्धा तुम्ही थोडंसं गरम करून घेतलं ना तर काय होतं ना की लोणचं तुमचं जे आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. तयार केलेला हा मसाला थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण पुढची कृती पाहून घेऊ. तर इथे मी घेतलेले आहेत मध्यम आकाराची पातळ सालीची 8 लिंब घेतलेली आहेत. चांगली ती धुवून निथळून घेतलेली आहेत. तरी सुद्धा अजिबात यामध्ये पाणी राहायला नको म्हणून छान आपण रुमालाने ती कोरडी करून घ्यायची, पुसून घ्यायची किंवा फॅनच्या हवेखाली तुम्ही तास 2 तास अशीच ठेवली तरी सुद्धा छान कोरडी होतील. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या थोड्याशा कमी तिखटाच्याच आहेत. यासुद्धा आपल्याला छान पुसून याची देठं काढून घ्यायची आहेत. साधारण या मिरच्या 150 ग्रॅम आहेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण सुद्धा ठरवू शकता. आता यानंतर या मिरच्या सगळ्या आपण पुसून घेऊ. पुसल्यानंतर सुद्धा एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे असंच मी ठेवलं होतं, की जेणेकरून हवेच्या संपर्कात आल्यानंतर छान कोरडं होईल. सगळ्यात आधी तर मिरच्या कट करून घेऊ. यासाठी काय करायचं ना, मिरचीला मध्ये कट मारून घ्यायचा म्हणजे जो काही मसाला आहे तो आतमध्ये पर्यंत मुरला जातो आणि यानंतर साधारण 1-1 इंचाच्या अंतरावरती ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर संपूर्ण मिरच्यांना मध्ये चीर मारली आणि अशा प्रकारे थोड्याशा मोठ्या आकारामध्येच मी कट करून घेतलेल्या आहेत. एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. शक्यतो पितळेचं भांडं, लोखंडाचं भांडं किंवा ॲल्युमिनियमचं भांडं इथे वापरू नका. स्टीलचं भांडं वापरलं तरी एक वेळ चालेल. मध्यम आकाराची 7 लिंब घेतली होती. त्यामधलं 1 लिंबू मी साईडला काढून ठेवलं. उरलेले जे लिंब आहेत याच्या आपल्याला 8 फोड्या करायच्या आहेत किंवा लिंबू खूप मोठं असेल तर तुम्ही छोटे-छोटे साईजसुद्धा आणखीन जास्त कट याला मारू शकता. आता यामधल्या ज्या लिंबामधल्या बिया आहेत ना, त्या सगळ्या साईडला काढून ठेवायच्या. लिंबाच्या बिया असतात कडू. याचा कडवटपणा आपल्या लोणच्यामध्ये उतरायला नको म्हणून मग बिया साईडला काढून ठेवायच्या. आता याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण जे लिंबू आहेत ते मी कट करून घेते. लिंबू कट करताना त्याचा जो ज्यूस आहे, रस आहे लिंबामधला तो फार वाया घालवायचा नाही. यासाठी थोडासा धार असणारा जर चाकू असेल तर पटापट चिरून होतं. तर इथे सगळे लिंबू चिरून झालेले आहेत आणि बियासुद्धा मी साईडला काढलेल्या आहेत. आता सगळ्यात आधी लिंबू आणि मिरची मिक्स करून घेऊ. म्हणजे यानंतर जे काही साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत ते व्यवस्थित सगळ्याला लिंबू मिरचीला व्यवस्थित असं लागलं जाईल. आता सगळ्यात आधी एक छोटा चमचाभर हळद मी यामध्ये घातली. यासोबतच 1 चमचा आपल्याला साखर सुद्धा आवर्जून घालायची. 1 चमचा पुरेसा होतो. हे दोनही साहित्य आपण लिंबू मिरचीला आधी व्यवस्थित लावून घेऊ. असं टॉस करत लावलं ना, की मग व्यवस्थित असं लागलं जातं. आता यानंतर जे काही खडे मसाले किंवा मसाला आपण जो सुरुवातीला भाजला होता, तो आता थंड झालेला आहे. हा संपूर्णपणे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. हलकासा जाडसर राहिला तरीसुद्धा चालेल. अगदी पावडर नाही झालं तरीसुद्धा चालणार आहे. थोडंसं दरदरीत राहिलं तरीसुद्धा चालेल. तर चला सगळ्यात आधी हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं आणि हे लगेचच आपल्याला लिंबू मिरचीमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही टॉस करत राहिलात तर व्यवस्थित मिक्स होतं. अजिबात चमच्याची सुद्धा गरज पडत नाही. हे लोणचं तुम्हाला पटकन कमी दिवसात मुरवायचं असेल ना, अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये हे लिंबू मिरचीचं लोणचं मुरलं जातं. तर यासाठीच आपण सुरुवातीला 1 लिंबू साईडला काढून ठेवला होता. या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. अख्ख्या 1 लिंबाचा रस मी यामध्ये पिळलेला आहे. यामुळे काय होतं ना, की लिंबूचं लोणचं जे आहे, लिंबू मिरचीचं लोणचं हे पटकन मुरलं जातं. आणि आता पुन्हा एकदा टॉस करून हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला चांगलं कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे. तर यासाठी मी काय केलं,
7 ते 8 चमचे मी इथं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. चांगला धूर यामधून तेलामधून यायला हवा आणि यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. संपूर्णपणे हे तेल आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मगच लोणच्यामध्ये ओतायचं आहे. हे तेल संपूर्णपणे थंड झालं आणि मगच थंड झाल्यानंतर या लोणच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता लोणचं चांगलं वर-खाली करून घेऊयात. घातलेलं जे तेल आहे, ते सगळं लोणच्याला लागलं पाहिजे म्हणजे मिरची आणि लिंबाला व्यवस्थित असं लागायला हवं, असं आपल्याला वर-खाली करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही जर बघाल तर खाली लिंबाचा रससुद्धा उतरलेला असतो. बऱ्यापैकी मिठाने सुद्धा पाणी सोडलेलं असतं. आता यानंतर साधारण एक 4 ते 5 दिवसांमध्ये लिंबाचं लोणचं किंवा लिंबू मिरचीचं हे लोणचं खाण्यासाठी रेडी होतं. तिखट, आंबट आणि हलकाचा जो चटपटीत स्वाद ना, खरंच खाताना खूप छान लागतो. आता एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. थोडे दिवस 2 दिवस तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ही बरणी ठेवू शकता, म्हणजे पटकन असा मुरला जाईल किंवा मग तुम्ही घरामध्ये जरी ठेवलं, तरी एक 4 ते 5 दिवसांमध्ये हे लोणचं छान मुरतं. लिंबावरची साल जी आहे ती चांगली सॉफ्ट होते आणि यासोबतच मिरचीसुद्धा मस्त सॉफ्ट होते. हलकासा रंगसुद्धा चेंज होतो आणि खायला काय जबरदस्त लागते. फक्त वर-खाली करत राहा अधून-मधून म्हणजे चांगलं एकसारखंसं मुरलं जाईल आणि स्वादसुद्धा छान येईल. तर आशा करते आजची ही लिंबू आणि मिरचीची मस्त अशी लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.